तर हे गाईस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मी चलो बघा कोंडव्याला. इथं कोणतरी म्हणजे जिंकून आलं वाटतंय बघा. काल इलेक्शन झालं ना, त्यामुळे बघा इथं म्हणजे डीजे वगैरे लावलं इथं. बघा तुम्हाला दाखवतो. मी चलो कोंडव्याला. तर आता आलो बघा, इस्कॉन मंदिराच्या जवळ आलो मी. तर गाईस, मी उद्या नाही का प्राणी संग्रहालयामध्ये जाणार आहे बघा. तर तुम्हाला दाखवतो उद्या गेल्यावर. प्राणी संग्रहालय म्हणजे अलग अलग सगळे प्राणी आहेत. म्हणजे तिथं सिंह आहे, वाघ आहे, हत्ती आहे, सगळे प्राणी आहेत बघा तिथं. तर तुम्हाला उद्या गेल्यावर नक्की दाखवेन. उद्या शनिवार आहे, उद्या कंपनीला सुट्टी आहे. तर ते दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघत राहा. व्हिडिओ आवडला चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून घ्या. आता व्ह्यू दाखवायला तुम्हाला, व्ह्यू काही इथलं चांगलं नाही बघा. कसं दिसतं व्ह्यू बघा. तर कसं आहे ना मित्रांनो, तुम्हाला काल रात्री सांगितलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये. आपण जे काम करतो का, त्या कामाला कधी लाजायचं नसतो. मला तुम्हाला उदाहरण देतो बघा. समजा जर आपण समजा आता याला कामाला चाललो बघा, मिस्त्री कामाला चाललो किंवा भिगारी कामाला चाललो बघा. आपल्याला किती भेटतात तिथं? 300 किंवा 400 रुपये रोज भेटतं. तर आपण ते काम करायला कधी लाजलो नाही, तर मला एक सांगा, आपण या कामाला कशाला लाजायचं? 300 रुपयासाठी तुम्ही दिवसभर मरता, म्हणजे काम करता रातभर दिवसभर. तर त्या गोष्टीला तुम्हाला लाज वाटत नाही काम करायला. मग हे काम करायला लाज का वाटतं? मला एक म्हणायचं आहे. तर या गोष्टीमध्ये कसं आहे माहिती आहे का, आपण लाजत नाही बघा. आपल्याला पण पहिले लाज वाटायची, घबराट व्हायची, पण आपण बी सोडून दिलं. आता तुम्हाला दाखवतो बघा उद्या पब्लिकमध्ये, म्हणजे प्राणी संग्रहालय गेल्यावर तिथं भरपूर पब्लिक राहते. तर तुम्हाला दाखवतो मी, ब्लॉग बनवतो तिथं गेल्यावर. तर बघत राहा. कसं आहे ना काही, आपण सुरुवातीला डायरेक्टच मोठं नाही होऊ शकत बघा. तर आपल्याला काम करायचं म्हणलं तरी आपण शून्यातूनच वर येऊ शकतो. कारण जर आपण काम केलं तरच आपण मोठं होऊ शकतो. आपण डायरेक्ट मोठं होऊ शकत नाही बघा. तर सांगायचं एवढंच की हिंमत ठेवा. जे काय करता त्या गोष्टीला कधी लाजायचं नाही, त्या कामावर कधी लाज करायचं नाही. ज्या कामामुळे आपलं पोट भरते ना, त्या कामाला कधी लाजायचं नाही बघा. तर गाईस, मी इथून गली बोळीतून जातो बघा. आता तुम्हाला रोड दाखवतो केवढा आहे बघा. आता इथून छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार याच्यामधून आतमध्ये चाललो. तर तुम्हाला दाखवतो बघा आता केवढा रोड आहे बघा इथून. कसं आहे ना, मला या म्हणजे छोट्या रोडमधून गाडी चालवायला म्हणलं ना, मला लय खूप चांगलं वाटतं बघा. भारी वाटते बघा. आता इथून तुम्हाला दाखवतो बघा. रोड आहे बघा या साईडला. म्हणजे इथून जर मोठा टेम्पो जर आला ना, तर इथून एकच गाडी जाऊ शकते बघा. इकडून तिकडून पूर्ण जाम आहे बघा इकडून. तर काहीच तुम्ही बघितलं असं किती छोटा रस्ता आहे, पण चालवायला मजा येते बरं या रोडला. अशा लय भारी वाटतं बघा बरं चालवायला. काही म्हणलं तर इथं पोलीसची गाडी आहे. आज काय ट्रॅफिक नाही बघा तेवढं. आज इलेक्शन झालं त्यामुळे आज विजेता आहे. अजून पुढून परत दाखवतो बघा समोर अजून तुम्हाला. जे समोरचा चौक दिसते का मला, तिथून लेफ्ट मारून कोंडव्याला जायचं. आता पूर्ण म्हणजे इकडे मार्केट आहे पूर्ण. इकडून काय मोठे गाड्याला अलाउड नाही बघा इथून. म्हणजे 4 व्हीलर पण जाऊ शकतात, बाकीच्या आयचर वगैरे मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही तिकडून. रोड छोटा आहे. काय झालं माहिती आहे का तुम्हाला, एक सांगतो. तो वरती गेल्यावर सांगतो. आता इथून चढ आहे तर गाडी हे होते इथून, तर पाठीमागे येते. तर गाडी काढतो पहिलं, तुम्हाला दाखवतो बघा. इथून चढावर या. कसं आहे काय माहिती आहे का, तर मी काल नाही का म्हणजे पब्लिकमध्ये म्हणालो
हा पब्लिकमध्येच काल गेलतो बघा. तर तिथं मी व्हिडिओ काढत होतो. तर म्हणजे लोक तर हसत होते बघून. मला पण घबराट वाटत होती जरा फार, लाज पण वाटत होती. तरी मी विचार केला किती का आपल्याला काय 4 पैसे देणार नाहीत आणून, काय म्हणणार नाहीत व्हिडिओ नको बनवू, मी तुला देतो, काय पैसे लागतात सांग. तर असा जर विचार केला तर बा हे लोक असतील ते लोक असतील, याचा जर विचार केला ना तर आपण कधीच जिंदगीमध्ये आपण समोर नाही जाऊ शकत बघा. त्यामुळे आपलं फोकस फक्त कॅमेरावर पाहिजे आणि आपण जे काम करतो त्याच्यावर आपलं कधी लाजायचं नाही. बस एवढं सांगतो. तर मी आलो आता कोंडव्याला. तर मी इथून 3 जणाला पिकअप करतो बघा. इथं अरमान सरला एक करतो आणि तिकडे 2 जण आहेत. आता इथून एक जावं लागते. परत जाताळी या साईडने येणार आहे बघा, मी या रोडने येणार आहे. तर आता जाताळी या रोडने जातो, कारण इथून गेलं ना की जाम लागते बघा. इकडून कसं रोड जरा बारीक आहे आणि खड्डे वगैरे आहेत रोडला, त्यामुळे इकडून ट्रॅफिक लागते. या रोडनं बघा एकदम म्हणजे डायरेक्ट ट्रॅफिक वगैरे लागत नाही, पूर्ण खालीच रोड राहते बघा. तुम्हाला दाखवतो म्हणजे इकडे काय ट्रॅफिक वगैरे काहीच नाही लागत बघा. पूर्ण खाली रोड राहते. म्हणजे या चौकापर्यंत बरं आहे, CNG पंप आहे का याच्या इथपर्यंत म्हणजे पूर्ण खाली रोड भेटते. म्हणजे गाड्या राहतात असं नाही की म्हणजे जास्त गाड्या राहत नाही, ट्रॅफिक वगैरे राहत नाही जास्त. आता हे बघा पुढच्या चौकापासून जाम राहते बघा. पुढच्या चौकापासून एवढं जाम राहतं ना, फुल ट्रॅफिक राहतं. तर आता मी ते बघा ते जे सिग्नल आहे ना तिथून मी राईट मारून परत लेफ्ट मारणार आहे. इथं CNG पंप आहे लेफ्ट साईडला इथं बघा, तर कोणाला भरायचं असेल तर आता मी इथून राईट मारून इकडं राईट घेणार आहे. इथून घेऊन सरळ जाणार आता. तर समोरचं व्ह्यू बघा कसं दिसते, इकडला माळावरचं हे बघा तुम्हाला दाखवतो. तर आता मी इथून लेफ्ट घेऊन जाणार आहे. मला जायच्या वेळेस मी या रोडने जातो बघा, इथून राईट घेऊन जातो. म्हणजे या रोडनं मागून आलं ना, तुम्हाला सांगितलं ना, त्या रोडनं इकडून सरळ निघते बघा. तर आता जर इकडून लेफ्ट घेतला आता इथून परत आपल्याला सरळ जायचं. आता आपल्याला कुठं राईट घ्यायचं नाही, काही नाही, इथून सरळ घेऊन सरळ जायचं आपल्याला. आता इथून परत येता आली नाही का, याच रोडनं सरळ तिकडे जायचं. म्हणजे तुम्हाला दाखवलं होतं ना तिथून घुसतो, तर तिथून आपल्याला बाहेर निघायचं. आता बघा आता आलो मी, जवळजवळ आलो पिकअप पॉईंटच्या. तर दाखवतो तुम्हाला इकडं. तर गाईज मी आलो आता पिकअप पॉईंटला आणि इथून एम्प्लॉयला आता कॉल करून घेऊन जातो कोंडव्याला. आणि हे व्हिडिओ आणि इथं थांबवतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. तर आता एडिटिंग पण करावं लागते, त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. तर बघत राहा. तर व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए